नमस्कार श्रोते हो, महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्या सीमेवर असलेलं एक छोटंसं गाव कंदकुर्ती आणि त्या कंदकुर्तीचं विशेष महत्त्व म्हणजे तिथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वयंभू मूर्त्या आहेत। श्रीधर महाराज यांचे हे संस्थान आणि माझे गुरु श्री बापू महाराज यांच्या चरणी ही कविता आहे। कवितेचं नाव आहे गुरु लाभे मज। गोदातीरी पवित्र क्षेत्रे, गोदातीरी पवित्र क्षेत्रे गुरु माझा निवासी। गोदातीरी पवित्र क्षेत्रे गुरु माझा निवासी, सोबतीला आशीर्वाद असे, सोबतीला आशीर्वाद असे, जीवन फुलले सुखासी। पाहता क्षणी गुरुस, पाहता क्षणी गुरुस, चल बिचल थांबे मन। पाहता क्षणी गुरुस, चल बिचल थांबे मन, दुःखाचा डोंगर शिन, दुःखांचा डोंगर शिन, विसरून सुखावते मन। आयुष्यास लाभे गुरु, आयुष्यास लाभे गुरु, संकट निवारण्यास येई बळ। आयुष्यास लाभे गुरु, संकट निवारण्यास येई बळ, करता करविता तूच असे, करता करविता तूच असे, पाठीशी सदैव सकळ। कंदकुर्ती ग्राम तुझे, कंदकुर्ती ग्राम तुझे, श्रीरामाच्या सेवा छायेत। कंदकुर्ती ग्राम तुझे, श्रीरामाच्या सेवा छायेत, पाप क्षमा करवितात, पाप क्षमा करवितात, प्रेम शब्द सदैव मायेत। पाप क्षमा करवितात, प्रेम शब्द सदैव मायेत। तल्लीन माझे मन, तल्लीन माझे मन, सदैव तुमच्याच भक्तीवर। तल्लीन माझे मन, सदैव तुमच्याच भक्तीवर। गुरुपौर्णिमा दिनी स्मित सुमने, गुरुपौर्णिमा दिनी स्मित सुमने, अर्पण करते चरणावर। गुरुपौर्णिमा दिनी स्मित सुमने, अर्पण करते श्री चरणावर। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। नमस्कार।